आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अजय नाना कुराडे, त्याचबरोबर सर्व संचालक बॉडी, त्यामध्ये बाबू शेठ असतील, उल्हास शेठ असतील, जीवन भाऊ असतील, मंगेश शेठ असतील, सम्राट भाऊ असतील, आमचे पाहुणे रमेश शेठ असतील, त्यानंतर आमचे दुसरे पाहुणे प्रदीप शेठ गुंजाळ असतील, या शाळेचे मुख्याध्यापक भुवारी सर आणि उपस्थित सर्व पालक आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असे सर्व विद्यार्थी। आजचा हा निकाल जो आहे एक पालक नव्हे तर या ठिकाणी मी आवर्जून सांगतो की जसं आता IPL चालू आहे, IPL मध्ये जशी घासाघीस चालू होती तर त्या पद्धतीचा हा निकाल लागला आहे। 1 2 3 मार्क इकडे तिकडं, आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच दिवसापासून विद्यार्थीनी बाजी मारतात, विद्यार्थी थोडे मागे राहिलेले आहेत। म्हणजे मुलींचं या देशामध्ये, या राज्यामध्ये वर्चस्व त्यांचं ते दाखवायला लागलेले आहे। असो, उपस्थित सर्व 14 जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी 10वी मध्ये खूप चांगले असे मार्क मिळाले। कादंबरीच्या बाबतीत जर म्हटलं तर त्यांचे सर्व मार्गदर्शक शिक्षक यांचे यामध्ये खूप चांगलं असं त्यांनी प्रयत्न केले, त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं, आणि या सर्व शिक्षकांचे मी अगदी मनापासून त्यांचे आभार मानतो। आणि संचालक बॉडी असते, या शिक्षकांना सपोर्टेड असते, संचालकांचं मार्गदर्शन यामध्ये सर्वांचं महत्त्वाचं राहिलं। 1 2 3 वर्षापूर्वी कादंबरीच्या बाबतीत मी म्हटलो होतो की कादंबरीला आपण इंग्लिश मीडियमला टाकू, म्हणजे कुठेतरी CBSE पॅटर्न टाकू, परंतु भारती मॅडम आणि आम्ही शेजारी राहिलो होतो आळ्यामध्ये। भारती मॅडम म्हणल्या नाही, सारी आमच्या मिसेस म्हणले नाही की कादंबरीला इथंच ठेवायचं। यामध्ये या शाळेमध्ये कादंबरीचा नंबर यायला भारती मॅडमचा पण एक चांगला सपोर्टिंग त्यामध्ये मिळाला, त्यांचंही मी मनापासून आभार मानतो। आणि आपण सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करून आभार मानून ही एक सुरुवात आहे। यामध्ये कमी मार्क पडले, जास्त मार्क पडले, हा एक दृष्टिकोन बाजूला ठेवा, आणि यापुढे खूप काही, खरं तर तुम्हाला 12वी नंतरचा ट्रॅक सगळ्यात महत्वाचा आहे। 12वी नंतर आपल्याला काय करायचंय, 12वी नंतर आपण कुठं जायचंय, आपला ट्रॅक हा जो सुरुवात होती मेन 12वी नंतर होती। मार्क कमी पडू द्या, जास्त पडू द्या, विद्यार्थ्यांचे सगळ्यात महत्वाचं हे जे वय आहे, एक 15-16चं वय, एक अल्लट वय असतं, डोक्यामध्ये हवा घुसते, ती हवा महत्वाची डोक्यामध्ये घुसली नाही पाहिजे की माझा पहिला नंबर आला, माझा दुसरा नंबर आला, माझा तिसरा नंबर आला। या ठिकाणी बरेच मी असे 12वी नंतरचे विद्यार्थी बघितले की एखाद्या विद्यार्थ्याला जर 95% मार्क असतील आणि एखाद्या विद्यार्थ्याला जर 80% मार्क असतील तर तो 80% वाला सुद्धा पुढे गेलेला आहे 12वीला। तर अशी एक डोक्यामध्ये हवा न घुसता एक चांगल्यापैकी तुम्ही अभ्यास करा, एक चांगल्यापैकी तुम्ही या ठिकाणी 12वी नंतर बरेच काही आपल्या ठिकाणी पर्याय आहे, नीट आहे, JEE आहे, तुम्हाला क्लास 1 अधिकाराची भरपूर काही संधी आहे। आणि या 14 विद्यार्थ्यांमध्ये निश्चित क्षमता आहे की काहीतरी करण्याची जिद्द, आणि या आळेफाटा आणि आळेफाट्याच्या पंचकृषीतील आपलं एक पालकांचं, आपली संचालक बॉडी, ही शाळा, ज्ञान मंदिर हायस्कूल, या सर्वांचं नाव, आपल्या शिक्षकांचं नाव उज्ज्वल करसाल। आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मी खूप खूप अशा शुभेच्छा देऊन पुढील वाटचाली शुभेच्छा देतो। धन्यवाद।